मी आणि माझे मित्र रात्रीच्या वेळेला रस्त्याने चाललो होतो, तेव्हा मला एक खूपच सुंदर मुलगी दिसली. त्या मुलीने साडी घातलेली होती. अंधार खूप होता, विजा चमकत होत्या, पावसाचं वातावरण होतं. आम्ही त्या मुलीला एका पडक्या घरात घेऊन गेलो. ती मुलगी आमच्या विनवण्या करत होती. सोडा मला, जाऊ द्या. ओरडून ओरडून ती मुलगी बेशुद्ध पडली. तिने स्वतःला आमच्या तावडीतून सोडवण्याचा खूप खूप प्रयत्न केला, परंतु त्याचा तिला काहीच फायदा झाला नव्हता. आम्ही तिला त्या पडक्या घरातल्या एका खोलीत खाली टाकून दिले आणि माझा एक मित्र तिच्याजवळ गेला आणि तिच्या अंगावरून हात फिरू लागला. मी बाहेरच्या दिशेने बघत असल्याने त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. जसं त्याने तिच्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली तसा माझ्या कानी असे काही शब्द पडले की मी पुरता भानावर आलो. मला धक्काच बसला. हवेच्या एका झुळकेने त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला झाला. त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती दुसरी कोणी नसून माझं नाव रुपेश आहे. मी 22 वर्षाचा आहे. माझ्या घरात माझी आई, माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि 2 लहान बहिणी असं माझं कुटुंब आहे. माझ्या वडिलांचे 5 वर्षापूर्वी निधन झाले. वडिलांचे निधन झाल्यावर घराची जबाबदारी सर्व आई सांभाळायची. पण मागच्या 2 वर्षापासून आईची तब्येत फारच खराब झाली आणि आई अंथरुणाला खिळली. तेव्हापासून माझी मोठी ताई प्राची लोकांच्या घरची धुणी-भांडी करून घर खर्च भागवत होती. तिने 4-5 घरची कामे घेतली होती. त्यामुळे रात्री घरी यायला तिला खूपच उशीर होत असे. माझं असं होतं की मी काहीच काम करायचो नाही. मित्राच्या वाईट संगतीमुळे मला दारूसारखे व्यसन लागले होते. लोकांचे पाकीट मारून आणि छोट्या मोठ्या चोऱ्या करून जे काही पैसे येत असत ते आम्ही दारू आणि सट्ट्यामध्ये गमवायचो. मी जास्त बाहेरच राहायचो. आठवड्यातून 1-2 वेळा घरी जायचो. माझ्या ताईचा माझ्यात फारच जीव होता. तिने कित्येकदा मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी कुणाचे काहीच ऐकत नव्हतो. माझाही माझ्या ताईवर जीव होता. कदाचित मी जर काही काम केलं असतं, पैसे कमविले असते, आईची आणि बहिणीची जबाबदारी सांभाळली असती, तर माझ्या ताईला एवढ्या रात्रीचं लोकांच्या घरची कामे करण्याची गरजच नसती. पण मला या सर्वांशी काहीच देणं घेणं नव्हतं. माझं शिक्षण 12वी झालं होतं. या उलट माझी ताई 10वी शिकली होती. माझ्या 2 लहान बहिणी जिल्हा परिषद शाळेत शिकत होत्या. मी एकुलता एक मुलगा होतो, म्हणून मला 12वी शिकवलं होतं. माझ्या ताईची 10वी शाळा बंद केली. ती माझ्या आईला कामात मदत करत असे आणि आता तर सर्व घर तीच सांभाळते. आमची 5 मित्राची गँग होती. त्यामधला एक आमचा बॉस होता. आम्ही 4 जण तो जे सांगेल तसंच करायचो. कुठे चोरी करायची तोच सांगायचा. एक दिवस रात्री 10 वाजता एका ठिकाणी चोरी करून आम्ही आमच्या ठिकाणावर परत चाललो होतो. पावसाचं वातावरण होतं, विजा चमकत होत्या. त्या रस्त्याने जास्त वर्दळ नसायची. क्वचित एखादी मोटरसायकल किंवा ऑटो येत असे आणि आता तर रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते. आम्ही 5 जण पैदल चाललो होतो. रस्त्याने एक मुलगी चालली होती. तिने साडी घातली होती. हातात एक पिशवी होती. ती खूपच सुंदर होती. ती पटापट पावले टाकत रस्त्याने चालत होती. तिला बघून माझा बॉस गाणे गुणगुणत होता. तो म्हणाला, आज तो डबल मजा मिलेगा. काय माल आहे राव, पकडा रे तिला. कदाचित तिने आमचं बोलणं ऐकलं होतं. ती आता पळायला लागली. आम्ही सर्वजण तिच्या मागे धावलो. थोड्याच अंतरावर धावल्यावर ती खूप थकली होती. गाव बरेच दूर होते. त्या रस्त्याने एक पडकं घर होतं. ते आम्हाला माहीत होतं. आम्ही तिला पकडलं. ती ओरडत होती, सोडा मला, जाऊ द्या म्हणत होती. पण मी तिचं काहीच ऐकलं नाही. आम्ही तिला उचलून त्या पडक्या घरात घेऊन आलो. ती मुलगी ओरडायला लागली. आमच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा आतोनात प्रयत्न करू लागली, पण त्याचा तिला काहीच फायदा झाला नाही. आता पावसाला सुरुवात झाली होती. ओरडून ओरडून ती मुलगीसुद्धा खूप थकली होती आणि बेशुद्ध झाली. त्यामुळे आम्हाला तर चांगलंच झालं. आता तिचा प्रतिकार आम्हाला सहन करावा लागणार नाही. त्यामुळे आम्ही पण खूप खुश झालो. आमच्यातल्या एकाने तिला खाली जमिनीवर टाकलं. तसा तिच्या साडीच्या पदराने तिचा चेहरा झाकला गेला. तिला जिथे टाकलं होतं तिथे एक मोठी खिडकी होती. वीज चमकली की त्या खिडकीतून विजेचा सर्व प्रकाश आत येत होता आणि थंडगार हवेची झुळूक येत होती. बॉस म्हणाला, मी तुमचा बॉस आहे, तर हिचा स्वाद घेण्याचा पहिला हक्क माझा आहे. माझं झालं की तुमचा नंबर लावा. आम्ही सर्वांनी होकार दिला. मग बॉसने तिच्या चेहऱ्यावरून आणि अंगावरून हात फिरवायला सुरुवात केली. तोच एक आवाज माझ्या कानी आला, छोटू, तुझ्या ताईला वाचव रे, नाहीतर तुझी बहीण समाजात तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. लोकांचा बहीण भावाच्या पवित्र नात्यावरून विश्वास उडेल. या आवाजाने एका क्षणातच माझी सर्वच नशा उतरली. मी त्या मुलीच्या दिशेने बघितलं. तेवढ्यातच जोरात हवेची झुळूक आली आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर हवेने सरकला. जोरात वीज चमकली आणि त्या खोलीत प्रकाशाने लखलखाट झाला. ती मुलगी दुसरी कोणी नसून माझी प्राचीताई होती. मी तिथलीच एक मोठी गाडी उचलली आणि बॉसला मारायला सुरुवात केली.
माझे ते 3 मित्र पण मदत आले. मी त्यांना पण काडीने मारले. ते 4 जण होते आणि मी एकटा. त्यांनी सुद्धा मला मारलं. मला थोड्याफार जखमा पण झाल्या. मी एका हाताने माझ्या ताईला उठवलं आणि एका हाताने त्यांना काडीने मारायला सुरुवात केली. त्यांना सुद्धा कळालं नाही की काय चाललं आहे ते. पण मी पूर्ण जोशाने त्यांना वदडून काढलं. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. माझ्या हातात मोठी जाड काडी लागल्याने मी त्यांना चांगलंच चोपून काढलं. एवढा मार पडल्यावर थोड्या वेळातच ते तिथून पळायला लागले. मग मी माझ्या ताईला घेऊन घरी आलो. ताईने कसाबसा स्वयंपाक केला. आईला जेवण देऊन औषध दिलं. लहान बहिणीला जेवू घातलं. पण ती स्वतः मात्र जेवली नाही. कशी जेवणार? एवढा मोठा प्रसंग घडला. तिला कशी भूक लागणार? ती अंथरुणावर जाऊन झोपली. मी सुद्धा झोपण्यासाठी आडवा झालो. परंतु मला झोप येत नव्हती. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं. मी एवढे दिवस नजर लावून होतो की कसा विसरलो. माझ्या घरात माझ्या स्वतःच्या 3 बहिणी आहेत. माझी प्राचीताई कुटुंबासाठी वणवण करते, झिजते आहे. आज मी चुकून काही वेगळं केलं असतं तर बहीण भावाचे पवित्र नातं कलंकित झालं असतं. यापुढे कुठल्याच बहिणीने भावावर विश्वास ठेवला नसता. तिने रक्षणासाठी राखी बांधलीच नसती. देवा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. तू वेळेवर मला योग्य वेळी सगळं जाणून दिलंस. मी हाच विचार करत होतो. तेवढ्यातच ताई घाबरायला लागली. ती अंथरुणातच बडबड करत होती. मी ताईपाशी गेलो. तिच्या डोक्याला हात लावून बघितलं तर मला चटका बसला. ताईला खूप ताप आला होता. घाबरल्यामुळे तिचा प्रेशर वाढला होता. मी धावत घराच्या बाहेर पडलो आणि डॉक्टरांना घेऊन आलो. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि काही गोळ्या दिल्या आणि लक्ष द्या म्हणून निघून गेले. मी ताई शुद्धीवर येईपर्यंत तसंच बसून होतो. जसे ताईने डोळे किलकिल केले तसं मी माझ्या छोट्या बहिणीला सांगून, ताईकडे लक्ष द्या, तिची काळजी घ्या, ह्या गोळ्या औषधी आहेत त्या तिला द्या आणि एका पिशवीतून कागद काढून ती पिशवी सगट खिशात कोंबून मी घरातून बाहेर गेलो. तेव्हा रात्रीचे 3:30 वाजले होते. बरेच चालल्यानंतर मी एका बसस्टँडपाशी आलो. आज मी आईच्या आणि ताईच्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हतो. मला स्वतःच्याच विचारांची लाज वाटत होती. मी स्वतःची नजर मिळू शकत नव्हतो. स्वतःलाच मी मारत होतो, कोसत होतो. एका वेळेला आत्महत्या करावी असे मला वाटत होते. मी एका रेल्वे ट्रॅकपाशी आलो. समोरून एक रेल्वे येणार आणि मी उडी घेणार. तोच माझ्या डोळ्यासमोर माझ्या ताईचा चेहरा आला. मी स्वतःला सावरलं. रेल्वे धाडधाड करून निघून गेली. त्याचबरोबर माझ्या विचारांची गतीही वाढली. आज मी ठरवलं की आज माझ्या ताईला जे काही भोगावे लागलं आहे आणि जे भोगते आहे ते पुन्हा तिच्या नशिबी येणार नाही याची मी काळजी घेईन. माझ्या कुटुंबाला मी सुखात ठेवीन. माझ्या मनात विचारांची गती चालू असताना मी एका झाडाला डोकं टेकून बसलो. मला तशी झोप लागली. सकाळी सूर्याच्या किरणाने मला जाग आली. आज माझी नजर आणि दृष्टिकोन बदलला होता. माझी पावले घराकडे वळली. परंतु ताईला आणि आईला नजर कशी द्यायची या विचाराने मी मागे फिरलो. आता स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी कष्टाचं कमवीन, तेव्हाच घरात जायचे, ताईची माफी मागायची असे मी ठरवले. मी चालू लागलो. मी बसस्टँडवर गेलो. खिशे तपासून पाहिले. ते जीर्ण झालेल्या नोटा हाती लागल्या. जेमतेम ते 600 रुपये होते. परंतु ते हरामाचे पैसे होते. ते फेकून द्यावे असे मला वाटले. मी लगेच ते पैसे फेकून दिले. नंतर मी वणवण भटकत राहिलो. शेवटी मला एका बागेत माळीचे काम मिळाले. तो मालक 5,000 रुपये महिना खाऊन पिऊन देण्यास तयार झाला. परंतु एवढ्याच्या पैशाने काहीच होणार नाही हे माझ्या लक्षात आले. आता मी दुसरीकडे सुद्धा काम करण्याचे ठरवले. त्यासाठी मी रात्रीचे काम शोधण्यास सुरुवात केली. 10 दिवसाच्या शोधानंतर मला एका हॉटेलमध्ये रात्री शिफ्टचे वेटरचे काम मिळाले. आता दोन्ही कामाचे मिळून मला 10,000 रुपये महिना मिळत होता. आता मी रात्रदिवस मेहनत करत होतो. काळ पुढे सरकत होता. बघता बघता महिना पूर्ण होत आला. कधी थकलोच तर ताईचा आणि आईचा चेहरा मला स्वस्थ बसू देत नव्हता. आता महिना झाला होता. माझा पगारही झाला होता. पगाराचे पैसे घेऊन मी सरळ घरी आलो. घरी आल्याबरोबर माझ्या प्राचीताईच्या पायात पडलो. तिची माफी मागितली, आईची माफी मागितली. माझ्या आईने आणि ताईनेही मला माफ केलं. मी पैसे ताईच्या समोर केले. ताईने पैसे घेण्यास नकार दिला. ती पैसे घेत नव्हती. ती माझ्याकडे रागाने बघू लागली. मी माझ्या ताईला समजावत म्हटलं, ताई घाबरू नकोस. हे माझ्या मेहनतीचे कष्टाचे पैसे आहेत. कुठल्याच हरामीचे पैसे नाही आहेत. आता तुला काम करायची काहीच गरज नाही. यापुढे सारी घराची जबाबदारी माझी. मी घराचा करता करविता आहे. ताई आता तू सुखात राहायचे, कोणाच्याच घरी काम करायला जायचे नाही. माझे एवढे शब्द ऐकून आई आणि ताई यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. मी ताईचे अश्रू पुसले. मी म्हटलं, आता बस, रडायचं नाही, मी आहे ना. माझ्या ताईने मला मिठी मारली. ताई शेवटी एक वाक्य म्हटली, नजर वाट चुकलेला तू पश्चातापाच्या आगीत होरपळून योग्य मार्गावर आला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा
आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.